राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांची भाजपाच्या प्रचारात अनुपस्थितीमुळे विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे। या टीकांवर अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी स्पष्टीकरण दिलं। अजित पवार प्रचारादरम्यान पावसात भिजल्यानं त्यांची प्रकृती बिघडली असल्याचं मिटकरी यांनी सांगितलं। अजित पवार यांच्या अनुपस्थितीचा विरोधक आनंद घेत असले तरी 4 जूनला त्यांना उत्तर मिळेल असा टोला अमोल मिटकरींनी लगावलाय। मला विरोधकांच्या बुद्धीची अक्षरशः कीव येते। बारामती लोकसभेची निवडणूक पार पडल्याबरोबर संध्याकाळी 6 वाजता आदरणीय अजितदादा शिरूर लोकसभेच्या प्रचारार्थ शिरूर लोकसभेमध्ये होते। तिथून शिरूर लोकसभेची पूर्ण मतप्रक्रिया म्हणजे पार पडेपर्यंत दादांनी त्याच ठिकाणावरून बीड जिल्हा असेल, आणखी ज्या ठिकाणी आमचे काही उमेदवार असतील त्या ठिकाणी जाऊन सभा घेतल्या। इतकंच काय तर शेवटची पावसाची सभा ज्या दिवशी चाकणला होती त्या सभेचा मी स्वतः साक्षीदार आहे। त्या दिवशी दादांना थोडी कणकण होती आणि तेव्हापासून त्या पावसात भिजल्यामुळे दादा आजारी पडले। आता पावसात भिजणं हे विरोधकांच्या जिवारी लागलेलं होतं, त्यामुळे विरोधकांनी तशी टीका केली असावी। मात्र सध्याच्या स्थितीत दादा काल वाराणसीला नव्हते यावर लोक टीका करतायत। दादा काल अमित शहांच्या मोदीजींच्या रोड शोला नव्हते यावर लोक काही टीका करतायत। आजही काल मला वाटते मोदीजींची नाशिकला सभा झाली। आता दादाच्या अनुपस्थितीमध्ये नरहरी झिरवाळ असतील, भुजबळ साहेब असतील, तटकरे साहेब असतील, हे सर्व पक्षश्रेष्ठी आहेत ना तिथे। त्यामुळे विरोधकांना आसुरी आनंद घ्यायचा असतो तो घेऊ द्या। दादांची प्रकृती थोडी कणकण असल्यामुळे नादुरुस्त आहे। सध्या ते त्यांच्या निवासस्थानी आराम करतायत। लवकरच ते ठणठणीत बरे होतील आणि 4 जून नंतर जी लोक आज तोंडसुख घेत आहेत त्यांची तोंड तुम्हाला काळवंडलेली दिसतील। मात्र एखाद्या व्यक्तीच्या शरीराच्या काही मर्यादा असतात, त्या मर्यादेला डोळ्यासमोर ठेवून जर काही लोक असं राजकारण करत असतील, मला असं वाटते हे फार हास्यास्पद आहे। दादांची प्रकृती व्यवस्थित नसल्यामुळे दादांना डॉक्टरांनी सक्तीची विश्रांती घ्यायला सांगितलेली आहे।